सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर स्वागत कोणी कोणाचंच करायचं ही औपचारिकताच नको. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलो आहोत कारण हे आपलं सगळ्यांच्याच घरचं कार्य आहे. आपली एकमेकाबद्दल असलेली आत्मीयता हृदयाच्या एका कप्प्यात आपण सगळ्यांनीच आपलं ते बालपण अजूनही जपून ठेवलं आहे. म्हणून तर सगळेच मावळे गोळा झाले आहेत आपल्या बालेकल्यात, आपल्या शाळेत. चला तर मग एक जोरात टाळ्यांचा कडकडाट करा आणि आपल्या पुनर्भेटीचा आनंद आपण उत्साहात व्यक्त करूया. शाळेच्या संस्काराप्रमाणे प्रथम राष्ट्रगीत होईल. आपण आहात त्याच ठिकाणी स्तब्ध उभे राहा. ती घेतो आहोत तर प्लीज सरस्वती तुझ्या पदी पूजना भाव कुसुमांजली भक्तीने वाहिली. गंधया तुझ्या पदी पूजनालिनी गोडवाणी तुझी ताकीते मोहिनी मधुर वीणा ध्वनी गुंगलो ऐकुनी. सरस्वती तुझ्या पदी पूजनालिनी दारी दर्शनाकडे भक्त हे बडे बडे नवीन मी तयातुनी हो कैसा पुढे ये तुनीच प्रार्थितो ये सगळ्यांनी शांत राहिला तर सगळ्यांपर्यंत पोहोचेल आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा. आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पांसाठी वेगळा वेळ दिला जाईल. कृपया शांतता राहा. कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी एक गुगल फॉर्म भरला आहे. त्यात बहुतांश जणांनी हेच म्हटलंय की मला माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायचंय, शाळेतले ते सोनेरी दिवस आठवायचे आहे, खूप धमाल करायची आहे, आजचा दिवस एन्जॉय करायचा आहे. एकूणच
आपल्या सगळ्यांच्या इच्छेचा आदर करून आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वसमावेशक, थोडी वेगळी आणि युनिक असावी अशा पद्धतीने आखण्यात आलेली आहे. उद्दिष्ट एकच, शाळेच्या आठवणीत रमण्याचा हा कार्यक्रम संस्मरणीय व्हावा. बरं, हे करत असताना काही सूचना वजा विनंती आपल्यासमोर मांडत आहे. सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. आजचा आपला हा कार्यक्रम आपल्या 10वीच्या 1990च्या बॅचच्या विद्यार्थींचा एकत्रितपणे आयोजित करीत आहोत. आपल्यापैकी बरेच जण साधारणतः 35 वर्षांनंतर भेटत आहेत. त्यामुळे एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाची शिस्त आणि गोडवा आपण कायम राखूया. उत्साह आणि जल्लोष नक्कीच असेल, परंतु कुठेही अति उत्साहाच्या भरात अशोभनीय वर्तन होऊ नये याकरता प्रत्येकाने नियंत्रण ढळू देऊ नये याची कृपया दक्षता घ्यावी. आपणच आपल्या मित्रमैत्रिणींच्या भावनांचा आदर करूया. आपली शाळा हे आपल्यासाठी मंदिर आहे हे भान सदैव राहू दे. स्पष्ट सांगायचं तर मद्यपान, धूम्रपान निषिद्ध असेल हे समजण्या इतके आपण समंजस आणि सुजाण नागरिक आहात. आज 50व्या वर्षी आपण नक्कीच सुजाण नागरिक झालो आहोत आणि आपला कार्यक्रम इतका रंगणार आहे आणि आठवणीत रमवणारा आहे की या शिशुवधाच्या बाहेर कोणाला जावे असे वाटणारच नाही. तसेच राजकीय आणि राजकारण यावर चर्चा करण्याचा हा मंच निश्चितच नाही याची आपण निश्चितच जाणीव ठेवावी. ठीक आहे, तर आजच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती थोडक्यात सांगण्याकरता मी आपला मित्र सुनील चव्हाण हा समोर येईल. हाव इज द जोश. सगळ्यांची ओळख झालेली आहे आणि छान पेटपूजा पण झालेली आहे आपली. अतिशय सुंदर असा नाश्ता या ठिकाणी आपल्याला मिळाला आणि चहा पण त्याच्यानंतर त्याच्यामुळे झोप पण उडालेली आहे. काही जण रात्रीच इथे थांबले होते, सकाळी आपले सगळे मित्र क्रिकेट खेळून पण इथे आले आणि एकूणच खूप उत्साहाचं वातावरण आहे. शाळेतला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे अतिशय सुनियोजित आणि सुदेखीत असा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. त्याच्यामुळे ती शिस्त मॉनिटर तसंच आपले पंतप्रधान यांनी घालून दिलेली आहे आणि अतिशय स्क्रिप्टेड असं सगळं आहे. तर आजच्या दिवसाची जी शाळा आहे ती महिना अखेर आहे त्याच्यामुळे अर्धा दिवसाची असेल. 4 पिरियडची असणार आहे. 4 पिरियडमधले पहिला जो पिरियड आहे सर्वप्रथम विषय असेल भाषा. त्यात आपल्याच पाठ्यपुस्तकातील निवडक गद्य आणि पद्य आपण अनुभवणार आहोत. बघा, आठवतात का ते दिवस? आपल्यातील काहींनी भाषा विषयाचा विशेष पाठपुरावा केला आहे आणि एक संकल्पना समोर आली. आठवणी शाळेच्या या विषयावरील लेख आणि कविता असणारं आपलं स्वतःचं एखादं पुस्तक या निमित्ताने प्रकाशित करता आलं तर. आपल्याकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर ही संकल्पना आज मूर्त स्वरूपात येत आहे. या पुस्तकाचे आपण या पहिल्या पिरियडमध्ये प्रकाशन करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून ज्यांनी अगदी सरळ असते त्या भूतकाळात रमून कविता आणि लेख लिहिले त्या मित्रमैत्रिणींना इथे थोडक्यात व्यक्त करण्याची सुद्धा आपण संधी देऊ. भाषेचा पिरियड संपल्यानंतर दुसरा पिरियड असणार आहे. तो कोणी सांगेल का? सगळ्यांचा आवडता पिरियड आहे ऑफ पिरियड. ऑफ पिरियड म्हणजे नुसता धुडगूस गल्ला. काय मॉनिटर बरोबर ना? आजचंही व्यासपीठ आपल्या सर्वांसाठीचं आहे आणि आपल्या हृदयातल्या त्या कप्प्यात साठवलेल्या आठवणी, गमती जमती, मनोगत व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्याच्यामुळे बिंदास व्यक्त व्हा त्या ऑफ पिरियडमध्ये. नंतर तिसरा पिरियड नाही म्हणणार, ॲक्च्युली हाफ डेमध्ये आपल्याला मधली सुट्टी नसायची. मी आणि जयदीप आता एकत्र येत होतो, मला आठवत नव्हतं. त्याला विचारलं, अरे आपलं शनिवारी हाफ डे म्हणजे मधली सुट्टी असायची का? किंवा मस्तर खलास म्हणायचो आपण, मोस्तर खलास म्हणजे महिना अखेर, तेव्हा हाफ डे असायचा का? तर त्याने मला सांगितलं नाही, हाफ डे तर म्हणजे मधली सुट्टी नसायची. पण आपण आज मधली सुट्टी घेणार आहोत
थोडंसं आपण लिबर्टी वापरणार आहोत आपल्या माजी विद्यार्थीपणाची. त्या मधल्या सुट्टीमध्ये सकाळी जसं आपला ब्रेकफास्ट अगदी लज्जतदार होता, त्याचप्रमाणे लज्जतदार व्यंजनांचा आस्वाद घेणार आहोत. त्याच्यानंतर एक विशेष सोहळा, सगळ्यांनी 50 वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष वाढदिवस आहे तो आपण या ठिकाणी एकत्र साजरा करणार आहोत. आणि अतिशय युनिक अशा पद्धतीने 100 जण एकाच वेळी 100 केक कापणार आहेत. अजून काही खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत, आपण वाट बघणार आहोत. जसजसा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगेल, अपेक्षा आहे 100 जण इथे उपस्थित असतील. मधली सुट्टी झाल्यानंतर थोडंसं आपण खूपच लिबर्टी घेतोय, लगेच पीटीचा तास आहे. अभ्यासाबरोबर शारीरिक तंदुरुस्ती आणि फिटनेस किती महत्त्वाचं हे या 50व्या वर्षी आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल. आता थोड्या वेळापूर्वी आपल्या क्रिकेटची प्रॅक्टिस झाली. संतोष म्हणाला मी 50 बॉल टाकले सहज. संतोष भोसले बोलला सगळेच प्रकार केले, चिटिंग पण केली आणि खूप धमाल केली. एकत्रितपणे आपण फोटो काढले, खूप धमाल आली आहे पीटीच्या तासात. तोच पीटीचा तास आपला इथे तिसरा असणार आहे. त्याच्यात काही प्रात्यक्षिक आपण करून घेणार आहोत. थोडंसं वयाचं पान सांभाळू. आणि शेवटचा पिरियड जो आहे 5वा, तो गायनबाईंचा असणार आहे. त्यावेळेला ते पेटीचा भाता हलायचा तर खूप मजा वाटायची. ॲक्च्युली कुठून सुरू येतात काहीच कळायचं नाही. हळूहळू आपल्यातले बरेच कलाकार इथून निर्माण झाले. आज क्लासिकल सिंगर आहेत, कोणी बरेच जण स्टेज परफॉर्म करतात. अमरबीन त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे. तर ती मैफल आपण गायनाच्या क्लासाची शेवटच्या पिरियडमध्ये अनुभवणार आहोत आणि ते खरोखर एक धमाल असा अनुभव असेल. 4 पिरियड झाल्यानंतर शेवटची बेल असेल. वंदे मातरमने आपला कार्यक्रम संपेल. प्रसन्न धन्यवाद. आयोजन समितीने ठरवल्याप्रमाणे या कार्यक्रमाची रूपरेषा सूचीबद्ध करून त्याचे शब्दांकन तू केलंस. आता यापुढील संवादक असेल ती रेवती करपे. नमस्कार. मी पाठ ठेवलं हे फार बरं झालं, नाही तर मी दिसलेच नसते तुम्हाला. तर आयोजकांचे, माझ्या मित्रमैत्रिणींचे मी खूप आभार मानते की त्यांनी मला आज इथे वाचन करण्याची संधी दिली. मला वाटतं तुम्ही मला पहिल्यांदा स्टेजवर बघत असाल. मी आता गुरुदक्षिणा हे पत्र वाचणार आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने. प्रिय बाई, प्रिय सर, प्रिय मॅडम, साष्टांग दंडवत. पत्रलेखनाच्या रूढीनुसार आणि व्यापक अर्थाने तुम्ही गुरुजन आम्हास तीर्थस्वरूप, पण ह्या औपचारिक संबोधनात अंतर जाणवतो उगीच. प्रिय बाई असं म्हटलं मी ते अंतर खाळकन गळून पडलं. निमित्त, अजून एक निमित्त साधलं आपल्या शाळेत भेटण्याचं. आम्ही तुमचे बरेच विद्यार्थी आज शाळेत भेटलो. आठवणींना उजाळा मिळाला. उजळून गेलेला तो आठव अनिवार्यपणे तुम्हाला शोधू लागला त्या फळ्यासमोर, वर्गात आणि टीचर रूममध्ये. प्रत्यक्ष भेटूच आपण, पण तो तेव्हाचा काळ नसेल. ते तेव्हाचे आम्ही नसू आणि ते तेव्हाचे तुम्ही सुद्धा नसाल. काय करावं बरं? तुम्ही शिकवलेलं पत्रलेखन टपाली मदतीस आलं. पत्र आलं की अक्षरं आली, शब्द आले, शाळा आली आणि तो काळही आला. गुरुजनांनो, कसे आहात तुम्ही? जिथे असाल, जसे असाल, तुमच्या जाणीवेतून, नेणीवेतून आणि कदाचित उणीवेतूनही कल्पतरूच असाल. पाहिलं ना आम्ही, वर्गाच्या खिडकीबाहेर दिसणारी ती अशोकाची झाडं आजही तशीच टवटवीत आहेत. तसेच असाल तुम्ही सदाबहार. ज्या पवित्र संस्कारक्षम वृक्षाच्या सावलीत आम्ही वाढलो. खरं तर त्या अशोक वाटिकेने कधी त्या सावलीचं मोठेपण मिरवलं नाही, हे तुमचं मोठेपण. तुमच्या बाळांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायलेलं राष्ट्रगीत तुम्ही ऐकलत ना, जिथे नळातला न आणि बाणातला न
यातला फरक कधी चुकला नाही. तिथे राष्ट्रगीतातले जाज्वल्य जे शब्द हुकायचं सवालच नाही. हे तुमचं देणं आणि संस्कारांचं लेणं. बाई, तुम्ही आम्हाला झाशीची राणी वाटायचा आणि गुरुजी हे दादोजी कोंडदेव. इतिहास हा अथपासून इतिपर्यंत कळला तो तुमच्यामुळे. नागरिक शास्त्र सुजाण नागरिक बनवून गेलं. भाषेची परिभाषा आम्हाला तुम्हामुळे कळली. हिशेबाचं गणित हातचं राखून न ठेवता स्वतःकडे बाकी शून्य ठेवली. पोकळ बेशिस्तीचं धोपाटणं बाजूला ठेवून सहेतू धोपटून काढलं. त्याचा प्रसाद म्हणून उत्कर्षाचा सत्यनारायण पावला आणि शिकवणुकीची मंत्रपुष्पांजली मनात चिरंतन राहिली. गुरुवर्य, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तुमचा राग यायचा कधीतरी. जेव्हा दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला भोगावी लागायची ना, तेव्हा त्या रागाचं स्वरूप मात्र आईवरच्या हक्काच्या रागाचं क्षणभंगूर असायचं कायमच. ओणवं करायचं कधी तेव्हा मीपणा उणवून जायचा. पट्टीसाठी हात पुढे केला की हात थरथरायचे, मात्र चुकीचा स्वीकार करण्याचं धैर्य अंगी बाणायचं. तरी चुकारपणा व्हायचाच आमच्याकडून. कसं जमायचं तुम्हाला चुकलेल्या लेकरावर असं बारीक लक्ष ठेवायला? मेंढपाळ जसं प्रत्येक कोकरू अचूक ओळखतो, तसं कोकरालाच लेकरू समजून तुम्ही घडवलं. आज इतक्या वर्षांनी गुरुदक्षिणेची आठवण झाली. तशी ती शाळा सोडताना झाली असेल, पण आम्ही तेव्हा ती दिली नाही. पण तुम्ही तेव्हाच गुरुदक्षिणा घेतली. खरं आहे ना? उन्हाळ विद्यार्थ्याने अनपेक्षितपणे अचूक उत्तर दिल्यावर हसायचात ना, तसेच हसलात आत्ता. तुम्ही असेच हसलात अगदी. आम्ही गुरुदक्षिणा दिली नाही तरी तुम्ही घेतलीत. हे कसं गुरुवर्य? तर ह्या समाजाला एक सुसंस्कारित पिढी अर्पण करून ती अखंड अव्याहत गुरुदक्षिणा कोणाच्याही नकळत तुमच्या पदरात होती. एकलव्याने बोट दिलं, पण तुम्ही तर आमचं बोटच धरलं. आमच्या बोटाला धरून अक्षरं गिरवून घेतली. अक्षराला वळण लावताना आमच्या आयुष्यालाच वळण लावलं. आज सगळं आठवून मन कृतकृत्य झालं आहे या वळणावर. या वळणावर चष्म्याचा नंबर आहे डोळ्यांना, पण नजर करारीच आहे तुमच्या विद्यार्थ्याची. 7 समुद्र ओलांडून गेले तरी इथलं पाणी जगाला दाखवत आहेत त्यातले ज्ञानी. राष्ट्रहिताला पहिले प्राधान्य देत सर्व आघाड्यांवरच्या लढाया जिंकत आहेत सारे शिष्यगण. घर संसार सांभाळत आपापल्या कार्यक्षेत्रात चमक दाखवित आहेत आपल्या रणरागिणी विद्यार्थिनी. राष्ट्र उन्नतीसाठी समर्पित ही गुरुदक्षिणा अतुलनीय आहे. तिची जपणूक आम्ही जीवात जीव असेपर्यंत करू याची आज आम्ही ग्वाही देतो. तुमच्या चरण कमलांवर कृतज्ञतेची ही प्रेमपूर्वक पुष्पांजली. जन्मोजन्मी ह्या ऋणातच राहू द्यात आणि हेच गुरु शिष्यत्व चिरंतन लाभू दे ही मनपूत आकांक्षा. आपलेच 1990च्या बॅचचे आम्ही सर्व तुमच्या सकल विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी. नमस्कार. धन्यवाद रेवती. आपल्या शिक्षकांप्रती असलेल्या आपल्या भावना पोहोचवण्याचं काम तुझ्या शैलीत सुरेख पार पाडलंस. शाळेबद्दल आपण नेहमीच जिव्हाळ्याने बोलत असतो. आपल्या शाळेतली मित्रमैत्रिणींसोबत गप्पांमध्ये रमत असतो. ती ओढ आहे म्हणून आज आपण इथे आहोत. पण शाळा म्हणजे विद्येचे मंदिर, तर मग शिक्षक म्हणजे त्या मंदिरातले देवच ना. म्हणूनच आपल्या समस्त शिक्षक वर्गाला आदरांजली जी रेवतीने वाहिली आणि कृतज्ञता व्यक्त केली. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने हे एक पत्र आपल्या आदरणीय शिक्षकांना आपण समर्पित केले. हे अनोखं पत्र वाचून आपण आपल्या भावना ह्या आपल्या लाडक्या शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न होता. आपल्या मनीचे भाव आपल्या देवापर्यंत पोहोचवण्यासाठी या पत्राचं लेखन केलं आहे ते आपला विद्यार्थी मित्र सुनील चव्हाण यांनी.
त्यांचे आशीर्वाद प्रमाण मानून आपण पुढील अभ्यासाला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी आपले जे शिक्षक ज्ञानदानाचे त्यांचे कर्तव्य पार पाडून पुढच्या पिढीला संस्कार देण्याचे कार्य आपल्यावर सोडून आपल्यातून निघून गेले, त्या सर्व शिक्षकांना, तसेच आपल्या सोबतच हसणारे, खेळणारे, आपल्यातले आपले सखे सोबती, आपल्या हातातील ज्यांचा हात नकळत निसटला, असे सर्व विद्यार्थी मित्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण काही क्षण स्तब्ध उभे राहूया. धन्यवाद. कृपया आपण सर्व आसनस्थ राहा. यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकाचे पुनर्वलोकन करण्यासाठी आता आपला मित्र सुयश सूत्र हाती घेईल. तर सुरू करूया अभिवाचन. आईची गरज आहे असं वाटतं तुम्हाला माझ्या? धन्यवाद रेवती आणि आरती. आपल्या शिक्षकांप्रती असलेल्या आपल्या भावना पोचण्याचं काम तुमच्या शैलीत तुम्ही सुरेख पार पाडलं. आपल्याच अभ्यासक्रमातील आपली ही कविता आपल्या आठवण्या निश्चित उजाळ देईल. मी आमंत्रित करतो नीता जाधव. कवी, प्रतिभावंत कवी हा कोणत्याही देशातील असो, पण त्याची प्रतिमा ही सारखीच फुलत असते. आज मी तुम्हाला जी कविता म्हणून दाखवणार आहे ती एका ब्रिटिश कवी विलियम एडवर्ड हिक्सन यांनी लिहिली आहे. प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी अपयशाला सामोरे जावं लागतंच, पण त्या अपयशाच्या काळात चिकाटी आणि संयम ठेवला तर सरते शेवटी नक्कीच यश मिळते. हेच या कवितेतून कवीने सांगून आपल्याला प्रोत्साहित केले आहे. कविता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील आहे. It's a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear. For if you will persevere, you will conquer, never fear. Try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, 'tis no disgrace, though we do not win the race. What should you do in that case? Try again. If you find your task is hard, try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why with patience should not you? Only keep this rule in view. Try again. धन्यवाद. आता हे झालं पद्य. आता आपल्याच कार्यक्रमातील एक गद्य, अतिशय संस्कारक्षम असलेले हे इतिहासातील सर्वोच्च उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज हा नामोल्लेख होताच ऊर अभिमानाने भरून येतो. हा उतारा सादर करतोय आपल्यासाठी सुयश. मित्रांनो, आपण सर्वांनीच गड आला पण सिंह गेला हा उतारा आपल्या शाळेत होताच. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा
कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत दे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवरायांच्या मनात सरत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कोणाला. कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. तानाजी मालुसरे होते. तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमटे गाव आहे, तिथला तो राहणार. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिंमतवान गडी. तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चलाक होता. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न 4 दिवसांवर येऊन ठेवले होते. तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न ओळखून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवाच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. मला आशीर्वाद द्या. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा रजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंचच उंच कडा होता. त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर जातो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही घुसा एकदम, धुवा ओढू शत्रूचा. सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 गट वाटाने निघाले. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काढोखात उभे होते. रात किडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कपालीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट मारले. मग काय, तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वादळासारखे वर चढून गेले. इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची वाट पाहत राहिली. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. उदयभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हात गाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालींचा नाश सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघी शूरवीर, कोणीही हटेना. इतक्या तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शिला गुंडाळला. शिलावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघी एकमेकांच्या वाराने जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्या सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन घुसले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि असे भागोबाईसारखे काय पडला? मागे फिरा. तुम्ही असे भागोबाईसारखे काय पडला आणि मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावर उड्या टाकून मरा, नाही तर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गट सर केला, पण गट सर करताना तानाजीसारखा हा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झालं. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला.
शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना हा एक सन 1670 मध्ये घडली. पुढे उमरटे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. धन्यवाद. आपल्या शालेय जीवनात देशाभिमानाचे धडे मिळाले. राष्ट्रासाठी आणि राष्ट्रगीतासाठीचा सन्मान हा आपल्या हृदयातूनच उत्पन्न होतो. एक गोष्ट अजूनही उभी आहे, ज्याच्या नावातच राष्ट्र आहे. असे देशातील एकमेव राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र. दिल्लीचे तख्त राखणारे हे महाराष्ट्र गीत आपल्यासमोर सादर होत आहे. मी मंचावरती इशाद अमृतताई नीता जाधव. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. भीती नावा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीती नावा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो. सह्याद्रीचा सिंह गरजतो. शिवशंभू राजा. तरी तरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलावी मनगटे खेळती खेळती वगेरी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, विरहाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, भारत माता की धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जय शिवाजी. धन्यवाद. धन्यवाद.
खरं मला शाळेमध्ये आल्यावर वाटलं एकदम मस्त. आणि जी गजर आनंद कदम करेक्ट, सुंदर, अतिशय सुंदर. आणि ही परत एकदा हो जाऊ दे असं मी म्हणेन. परत एकदा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निडळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. विश्ववंदनीय विश्वभूषण महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाश्रू छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय भवानी, हर 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 महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद धन्यवाद. खरं तर मी नंतर बोलत होतो, संगीताचा आग्रह आहे, पण ॲक्च्युली मी नंतर बोलत होतो कारण माझे मित्रपरिवार निवेदक आणि सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेत. कारण माझं पॅशन आहे निवेदक आणि सूत्रसंचालन. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि बऱ्याच ठिकाणी मी कस्टमर डॉग्समधून वेळ काढून इव्हेंटचेही कार्यक्रम करत असतो. पण माझे मित्रपरिवार खरोखर 4 सूत्रसंचालन करत आहेत, त्यांच्यासाठी धन्यवाद. मी नंतर बोलतो. धन्यवाद.